नमस्कार, मी भूषण करंदीकर. आपण पाहताय झी 24 तास. रहा एक पाऊल पुढे. सध्या महाराष्ट्रातला बराचसा भाग दुष्काळग्रस्त आहे. या दुष्काळामुळे बळीराजावर जगायचं कसं असा प्रश्न त्याच्यासमोर उभा ठाकलाय. याकरता या बळीराजाचा संघर्ष सुरू आहे. त्याला गरज आहे ती तुमच्या मदतीची. आणि त्यासाठी झी 24 तासचा हा एक छोटासा प्रयत्न. दुष्काळावर मात, कुटुंबांना साथ. लातूर जिल्ह्यातील शिऊर येथील रामराव सूर्यवंशी या अल्पभूधारक शेतकऱ्याची आपल्या मुलींना शिकवण्याची मोठी इच्छा आहे. मात्र एकीकडे घरात 18 विश्व दारिद्र्य, तर दुसरीकडे दुष्काळाच्या झळा. मराठवाड्यातील अनेक खेड्यांमध्ये अशी स्थिती सध्या पाहायला मिळते. लातूर तालुक्यातील शिरूर गावातील हे आहेत 60 वर्षीय रामराव रंगनाथ सूर्यवंशी. रामराव यांच्याकडे 2.25 एकर शेती आहे. 10 बाय 15च्या कुड्याच्या घरात पत्नी छाया, मुलगा नवनाथ, मोठी मुलगी मोहिनी आणि धाकटी मुलगी पद्मिनी यांच्यासह ते राहतात. पूर्णपणे शेतीवर हे कुटुंब अवलंबून आहे. पावसानं दगा दिल्यामुळे पेरलेलं सोयाबीन हातातून गेलंय. आता आर्थिक अडचणींमुळे मुलींच्या शिक्षणाची चिंता रामराव यांना लागली आहे. मोठी मुलगी मोहिनी ही अभ्यासात हुशार. लातूरच्या एका महाविद्यालयात कॉमर्सच्या प्रथम वर्गात शिकते. तर लहान मुलगी पद्मिनी ही गावातच 10वीच्या वर्गात आहे. उदरनिर्वाहासाठी सूर्यवंशी दाम्पत्य शेतमजुरी करू लागले. त्यातून दिवसाकाठी 250 ते 300 रुपये मिळतात. 200 रुपये देते तर कुणी 250 देते. त्याचं तसं काय ही नसते एकाला. हा, आणि महिलाला 100 देते. कवा पुन्हा 80 बी देते. एखाद्या वेळेस नाही काम नसल्यावर कमी ती बी करावं लागते. सध्या रेशनच्या धान्याचा या कुटुंबाला मोठा आधार आहे. मोठा मुलगा नवनाथ शेतीकाम करत शिक्षण घेतोय. तर मुलींची शिकून मोठं होण्याची जिद्द आहे. 3 महिने वाया गेलेले आहेत. त्याच्यामुळं आतनं मधात एकदम झालेला आहे की कोणतंही पीक घेता येण्याची आता सध्या कंडिशन नाही. एकतर एक हंगाम पूर्ण वाया गेलेला आहे. फक्त रब्बी हंगामाची आशा आहे. आता ती बी परतीच्या पावसावर आला तर काहीच नाही. मग पाऊस जर नाही पडला तर मग शेतीतून काहीच निघणार नाही. आम्हाला शिकून खूप मोठी व्हायची आहेत. आई वडिलांचे नाव रोशन करायचे आहे. पर घरात परिस्थिती हलाखीची असल्यामुळे आमची इच्छा पूर्ण व्हायला अडचण येत आहे, पैसे नसल्यामुळे. घरातील 18 विश्व दारिद्र्य आणि त्यात दुष्काळ यामुळे सूर्यवंशी कुटुंब सध्या मोठ्या संकटातून जात आहे. मात्र मुली आई वडील आमच्यासाठी कष्ट करतात, तर आम्हीही ह्यांच्यासाठी काहीतरी करून दाखवायचं. अशा अत्यंत हलाखीच्या परिस्थितीमध्ये हे दोघं दाम्पत्य त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीचं शिक्षण ह्यांच्या मुलांना देण्याचा प्रयत्न करत आहेत आणि मोलमजुरी करतात. आणि जे काही काम मिळेल, मग आज काय हजेरी कमी असेल हे असेल तर एकही दिवस बसून राहायचं नाही. प्रतिकूल परिस्थितीतही हार न मानता सूर्यवंशी कुटुंबाचा जीवन संघर्ष सुरू आहे. भक्कमपणे उभं राहण्यासाठी त्यांना गरज आहे तुमच्या मदतीची. शशिकांत पाटील, झी मीडिया, लातूर. 2 वर्षांपूर्वी पतीनं आत्महत्या केल्यानंतर कुटुंबाची जबाबदारी तिच्या खांद्यावर येऊन पडली. ती कशीबशी कुटुंब चालवत असतानाच पावसानं दगा दिला. जालन्यातल्या मंदाबाई बनसोडेंची ही व्यथा. 2 वर्षांपूर्वी मंदाबाई बनसोडे यांच्या नवऱ्यानं आत्महत्या केली. एकरभर जमीन, एकुलता एक मुलगा आणि कुटुंबाची जबाबदारी त्यांच्यावर आली. जमिनीतून मिळणारं तुटपुंज उत्पन्न आणि रोजंदारीतून त्या कुटुंबाचं पोट भरू लागल्या. मात्र यंदाच्या दुष्काळानं त्यांच्या शेतातल्या कपाशीची पार राख रांगोळी गेली आहे. हातचा रोजगारही हिसकावून घेतलाय. अजून आपल्या मुलाला काही काम नाही, धंदा नाही, काही नाही. शिकिलं, डीएड केलंय मी पैसा लावून, पण आता सध्या त्याला शिक्षणाला पैसे लावले आम्ही लेकरायला, तर परिस्थितीच आहे. आम्ही जरा पोरीचं लग्न केलं तर कर्ज झालं, तर त्यांनी तसं केलं आमच्या मालकानं. अशा परिस्थितीत त्यांना आपला संसार चालवायचा आहे. छोटा गणेशही आपल्या आईला होईल तेवढी मदत करतो. कधी खुरपण्याचं काम असो, नाहीतर शेतात फेरी मारायचं. पण मायलेकांनी एवढे कष्ट उपसूनही एक वेळची भाकर मिळणंही मुश्किल झालंय. परिस्थिती बिकट असल्यामुळे आम्ही नोकरीला नाही लागू शकलो. आम्ही बी लोकांची मोलमजुरी करतो. समजा लोकांच्या इथं कामाला जाऊन घरामध्ये मी जातो कामाला, माझी बायको जाते, पुन्हा आई, समजा असे 2-3 जण आम्ही काम करतो. तर काय 1-2 दिवस कामाला जातो, काम लागत नाही. यंदाच्या दुष्काळानं शेतकऱ्यांचं कंबरडं साप मोडलंय. भाकर भाजण्यासाठी अनेकांच्या घरात पीठ नाही. बनसोडे कुटुंबही त्याला अपवाद नाही. त्यामुळंच त्यांना अपेक्षा आहे ती तुमच्या मदतीची. नितेश महाजन, झी मीडिया, जालना.
यंदाच्या दुष्काळानं अनेकांचे संसार उद्ध्वस्त झालेत. हिंगोलीतल्या चिमुरड्यांचा तर आधारच या दुष्काळानं हिरावून नेलाय. आधारवड बनू पाहणाऱ्या त्यांच्या आजी आजोबांचीही जगण्यासाठी परवड होतीये. हे आहेत हिंगोली जिल्ह्यातील पागरशिंदे गावातील शिवराम जयराम पोटे. माळरानावरची 1 एकर जमीन आणि ही झोपडी एवढीच काय ती त्यांची संपत्ती. या आहेत सुभद्राबाई, शिवराम यांच्या पत्नी. कागदाच्या ढिगाऱ्यात आपलं नशीब शोधतायत. पोटे यांच्या उतरत्या वयातला आधार त्यांचा मुलगा कैलास रेल्वे पुढे आत्महत्या करून सर्व बंधनातून मुक्त झाला. बार्शीव कारखान्यात तो रसायन खात्यात होता. कैलासची पत्नी नंदाबाई यांचा अपघाती मृत्यू झाल्यानं 8 दिवसात कैलासनं जुनुना परिसरातील रेल्वे पटरीवर आत्महत्या केली होती. कैलासची मुलगी अनुसया, मुलगा शेषराव आई वडिलांच्या प्रेमाला पोरके झाले. नातवंडांची जबाबदारी आता वृद्ध पोटे दाम्पत्याकडे आली. गेल्या 3 वर्षांपासून शेतात काहीच पिकत नसल्यानं या चिमुरड्यांबरोबर वृद्ध दाम्पत्याची मोठी परवड सुरू झालीये. नातवंडांचा शिक्षणाचा प्रश्न ऐरणीवर आलाय. एकरभर जमीन आहे, दुष्काळ पडला, काही काम लागण झाले आम्हाला. आम्ही खूप धडपड कामासाठी एकरमध्ये काम भेटून झालंय. आता कसं काय करावं काय नाही. खर्च आमचा त्या लेकरा बाळाचा आमचा महिन्याला 3-4 हजार रुपये येते खर्च होते. या दुष्काळाची कथा सांगताना सुभद्राबाईंच्या डोळ्यातील धारा थांबण्याचं नाव घेत नाहीत. 70ीतही काम करण्याची इच्छा असताना हाताला काम मिळत नसल्यानं या कुटुंबाची मोठी परवड होते. चटणी मीठ नाही, राखेल नाही, दाळदाणा नाही, पीठ आहे तर मीठ नाही, आम्हाला कोण देत नाही. उधार पाधार काम आहे तर काय आपल्याला लागत नाही. 2 मुलं आहात. मजुराला काम नसल्यामुळं अनेक गावी म्हणजे स्थलांतर झाले आहेत. इथली मजूर नारायणगाव, औरंगाबाद या ठिकाणी इथून स्थलांतर झाले आहेत. याच गावचे नव्हे तर परिसरातले सुद्धा मजूर या ठिकाणाहून स्थलांतर झाले आहेत. ही कहाणी काय एकट्या पोटे कुटुंबियांपुरती मर्यादित नसून अशी अनेक कुटुंब हिंगोली आणि परभणी जिल्ह्यात पाहायला मिळत आहेत. या दुष्काळग्रस्तांना आता खऱ्या अर्थानं सावरण्याची गरज आहे. या चिमुरड्यांचं शिक्षण तुटू नये आणि त्यांना आधार मिळण्यासाठी समाजाकडून मदतीची गरज आहे. गजानन देशमुख, झी मीडिया, हिंगोली. या दुष्काळानं शेतकऱ्यांवर जगण्यासाठी संघ करण्याची वेळ आली आहे. जालना जिल्ह्यातल्या संगीता डोंगरे त्यांच्यापैकीच एक. पाहुयात त्यांची ही संघर्ष कहाणी. संगीता डोंगरेंनी आपल्या 4 एकर जमिनीत कपाशीची लागवड केली खरी, पण पावसानं ओढ दिल्यानं कपाशीला फुलं लागलीच नाहीत. त्यामुळे उत्पन्न सोडा, झालेला खर्चही भागणं कठीण झालंय. दुसऱ्याच्या शेतावर जाऊन काम करायचं तर रोजंदारीही बंद झालेली. अशा परिस्थितीत डोंगरे कुटुंबाचं जगणंच अवघड झालंय. घर चालणार मी एकटीच आहे स्वतः. कसं चालतं आता घर? पैसा कुठून येतो नेमका? पैसाच नाही, लोकांची मंजुरीला जाऊन माल काही होत नाही. शेती लोकांकडून करून घ्या लागते. संगीताबाईंना 2 मुलं आणि 2 मुली. पतीचं छत्र नाही. दुष्काळात रोजंदारीही बंद झाल्यानं मुलांच्या शिक्षणाची परवड सुरू झालीये. त्यांची मोठी मुलगी 12वी, दुसरी मुलगी 8वीत, तिसरा मुलगा 6वीत तर चौथा मुलगा 5वीत शिकतो. कधी मधीच लागते काम. पोरायच्या शिक्षणाचं कसं बघवतं खर्च? असं जिकून तिकून याचा बट्ट्यान काढून. घरात दारिद्र्य असल्याची जाणीव मुलांनाही आहे. ते देखील शेतात काम करून आपल्या आईला मदत करतायत. 12वी शिकते, आई रोजन जाते. ते पैसे आले का मग फी ते वेळेवर भेटत नाही. शाळेत लागणार साहित्य वेळ भेटत नाही. ते कस तरी भागवतो. दुष्काळ पडला यंदा, त्यामुळे आई यंदा काही बाहेर कामं लागत नाही. कधी मध्ये लागते त्यातूनच आई सोबत मी रोजान जाते. संगीताबाई आणि त्यांच्या मुलांपुढे दुष्काळानं मोठं संकट आणलंय. अशा वेळी त्यांना गरज आहे ती तुमच्या मदतीची. नितेश महाजन, झी मीडिया, जालना. दुष्काळानं शेतकरी अडचणीत आलाच आहे. मात्र शेतात कामच नसल्यामुळे मराठवाड्यातल्या शेतमजुरांवर उदरनिर्वाहाचं मोठं संकट कोसळलंय. लातूर जिल्ह्यातल्या रेणापूर तालुक्यातील रूपचंद नगरच्या रतन भीमा पवार यांचं कुटुंबही असंच दुष्टचक्रात सापडलंय. पवार कुटुंबियांच्या हाताला काम नसल्यामुळे त्यांच्यावर मागून खाण्याची वेळ आली आहे. लातूर जिल्ह्यातील
रेणापूर शहराजवळ असणाऱ्या रूपचंद नगर मधील हे आहेत 70 वर्षीय रतन भीमा पवार. पत्नी सारजाबाई, मुलगा संतोष, सुना आणि 2 नातवंड असा 6 जणांचा परिवार. ग्रामपंचायतीने दिलेल्या जागेत पत्र्याच्या 2 खोल्यांमध्ये आपला संसार त्यांनी मांडलाय. रतन पवार शेतमजुरी करतात. त्यांचा डावा डोळा अधू झाल्यानंतरही त्यांनी पोटाची खळगी भरण्यासाठी मजुरीचं काम सुरूच ठेवलं. मात्र यंदा दुष्काळानं त्यांच्या हातातलं होतं ते कामही हिरावून नेलं. त्यामुळे मोठ्या बिकट परिस्थितीला त्यांना सामोरं जावं लागतंय. काय पाणी पडायला नाही, काम लागाना, अन्न मिळाना, अजून कुठं लागलं खुरपायला तर जात नाही तर घरीच बसून राहतो. बायको लंगडी आणि मी आंधळा, काय पोट भरून खाऊ, पोराला काम लागाना, दुष्काळ आहे, काय करू. रतन पवार यांचा मुलगा संतोष यानं पदवीचं शिक्षण पूर्ण केलंय. नोकरीसाठी पैशांची मागणी होत असल्यामुळे त्याच्यावर ऊसतोडणीचं काम करण्याची वेळ आली आहे. त्यात 2चे 4 हात झाल्यामुळे त्यानं वडिलांसोबत मजुरीचं काम सुरू केलं. मात्र आता तेही गेलं. त्यामुळे रेशनच्या गहू तांदूळावर गुजराण करणाऱ्या पवार कुटुंबियांकडे ते घेण्यासाठीही पैसे नाहीत. पोटाची आग विझवण्यासाठी सारजाबाईंवर शेजारा पाजाऱ्यांकडून मागून खाण्याची वेळ आली आहे. 4 महिने झाले साहेब, कुठं काम लागणार झाले काय नाही. पाऊस नसल्यामुळे कुठं काम लागणार झाले, कुठं बोलवणार झालेत कामाला, कसलं मागून खायची वेळ आली सर. 8 दिवसात 4-6 जणाला किती लागणार आहे सर? 200 रुपयामध्ये काय करू शकणार 2 दिवस? कसं जगावं, मागून आणा पीठ, कुणापासून मीठ, ते कुणी देते कुणी देईना. काय पोटाला पोटाला आग पडल्या काय खावं? पाणी तर प्यावं लागल की, काही नाही मिळालं तर पाणी तर पिणं भाग आहे की. दुष्काळाच्या दुष्टचक्रात अडकून उद्ध्वस्त झालेल्या पवार कुटुंबाला पुन्हा उभं करण्यासाठी गरज आहे तुमच्या मदतीची. शशिकांत पाटील, झी मीडिया, लातूर. मराठवाड्यातल्या भीषण दुष्काळानं अनेकांच्या घरात खायला अन्नही उरलं नाहीये. अन्नदाताच उपाशी राहतोय. सरकारनं सगळ्यांना धान्य वाटपाचं आश्वासन दिलंय, पण उत्पन्नच नसल्यानं मुलांच्या शिक्षणाचा प्रश्न प्रत्येक कुटुंबासमोर आवासून उभा आहे. उस्मानाबाद जिल्ह्यातल्या वडगाव सिद्धेश्वरच्या सुनंदाताई मुळेंच्या 2 मुलांची शाळा सुटण्याची शक्यता आहे. मुलीला शिकण्याची इच्छा आहे. अरे संसार संसार जसा तवा चुलीवर, आधी हाताला चटके मग मिळते भाकर. या बहिणाबाईंच्या कवितेप्रमाणे सुनंदाताई मुळेंनी गरिबीचे चटके सहन केलेत. उस्मानाबाद जिल्ह्यातल्या वडगाव सिद्धेश्वर मध्ये गेले 9 वर्ष सुनंदाताईंचा संघर्ष सुरू आहे. पतीच्या मागे 3 मुलांचा सांभाळ करताना दमछाक होणं स्वाभाविक आहे. 1 एकरात भागत नाही म्हणून सुनंदाताईंनी मजुरीही केली. पण यंदाच्या दुष्काळानं मुळे कुटुंबाचा कणाच मोडलाय. दुष्काळानं फार मोठं संकट आणलंय. शेती 1 एकर आहे तर ती पिकलं नाही. लेकरांना शाळा शिकवावंच लागते, शिकवल्याशिवाय पर्याय नाही. लेकरांच्या फी आहेत, पुरीची 25,000 फी भरावं लागते. भरली आम्ही असंच याजानं काढून करून. गेल्या वर्षी सुनंदाताईंच्या मुलीचं लग्न झालं. त्यावेळी काढलेलं कर्ज अजून फिटलेलं नाहीये. त्यात सलग 3ऱ्या वर्षी पावसानं पाठ फिरवलीये. कर्जाचा डोंगर असताना घरातलं धान्यही आता संपत आलंय. मुलगा आणि मुलगी दोघेही शाळेत जातात, पण हा खर्च सुनंदाताईंना परवडत नाही. पुढे शिकायचंय पण फीस भरायसाठी पैसे नाहीत. दुष्काळ पडलाय, पाऊस नाही, त्यामुळं खूप अडचण झाली. मला वडील नाहीत, माझ्या एकटीच आहे. मी मोठी आहे, माझा भाऊ छोटा आहे. मला कुटुंबाला आधार द्यायचा आहे. मला नोकरी करायची आहे. नापिकी आणि पाणी टंचाईमधून दिसणाऱ्या वरवरच्या दुष्काळापेक्षा शेतकरी कुटुंबातील विद्यार्थ्यांवर दुष्काळाचे गंभीर परिणाम आहेत. त्यामुळेच आपल्या मदतीचा हात सुनंदाताईंच्या मुलांच्या शिक्षणासाठी नक्कीच उपयोगी ठरू शकतो. महेश पोद्दार, झी मीडिया, उस्मानाबाद. परिस्थितीला शरण न जाता जगण्याचा संघर्ष करणारे अनेक शेतकरी आहेत. दुष्काळामुळे मात्र बळीराजा खचलाय. पाहुयात अशाच एका बळीराजाची ही कहाणी. आपल्या पत्नीसोबत हातवारे आणि खाणाखुणा करून आपलं म्हणणं सांगण्याचा प्रयत्न करणारे हे आहेत मारुती सोनटक्के. जन्मताच मूक बधीर असणारे मारुती सोनटक्के हे उस्मानाबाद तालुक्यातील बेंबळीचे शेतकरी आहेत. पत्नी आणि 3 मुलांच्या सोबतीनं शेतात मजुरी करून आपला उदरनिर्वाह करण्याचा ते आटोकाट प्रयत्न करतायत. दुष्काळामुळे झालेलं सावकाराचं कर्ज आता कसं फेडायचं याची चिंता त्यांना सतावते.
मालकाला बोलता येत नाही, ऐकू येत नाही, मूकबधीर आहे ते. आणि दोघं मिळून आम्ही घर चालवतो. त्याच्यामुळं लय परिस्थिती बेकार झाली. आम्हाला शेतीत केल्याशिवाय भागत नाही. लेकराचं शिक्षण तर करायचं आहे. एका सावकाराकडून आम्ही 25,000 घेतले. आता त्याची परतफेड कशी करावी ही कठीण झाले. शेतीने साथ दिलेली नाही. शेती आहे फक्त अवघड 1.5 एकर. त्याच्यातून काय करायचं, कुळवून टाका लागला आता ते सुद्धा. मग काय करायचं, काय सुचत नाही, काय कळत नाही, काय करावं ते. पतीच्या अपंगत्वामुळे वृंदावनी ताईंनी सुरुवातीपासूनच संसाराचा गाडा ओढलाय. 1.5 एकर शेतामध्ये काबाड कष्ट करून त्यांनी 2 मुलं आणि एका मुलीला वाढवलं. पण यंदाच्या दुष्काळामुळे त्यांच्या मुलांना शिक्षण बंद करून शेतात मजुरी करण्यासाठी जावं लागतंय. पाऊस नाही झाला त्यामुळं हे काय पेरलेलं सगळं ओळी सुद्धा कुळून मोडून टाकायला लागले. आणि सावकाराचे कर्ज घेतले होते ते सुद्धा आता बियाणाला खर्च झाले. आणि आता परतफेडीसाठी सुद्धा परत अजून एका जणाचे कर्ज काढून परत तेच पाळी आलेले आहे. आयुष्यभर विकलांग तरीही जिद्दीनं जगणारी माणसं या दुष्काळामुळे हतबल झाली आहेत. सावकारी कर्जाशिवाय त्यांना पर्याय नाही. अशा कुटुंबांना मदत मिळाली तरच त्यांच्या कर्जाचं दुष्ट चक्र थांबू शकेल. महेश पोद्दार, झी मीडिया, उस्मानाबाद. या दुष्काळग्रस्तांना मदतीचा हात द्यायचा असेल तर त्यांच्या नावानं चेक काढा. शिवाजी चंदने, तालुका पैठण, जिल्हा औरंगाबाद. संगीता डोंगरे, जिल्हा जालना. गोरखनाथ नवले, जिल्हा उस्मानाबाद. मोहन कान्हू भिंगले, तालुका शिरूर, जिल्हा बीड. मंदाताई बनसोडे, जिल्हा जालना. रतन भीमा पवार, रेणापूर, जिल्हा लातूर. दुष्काळग्रस्तांना मदत पाठवण्यासाठी आमचा पत्ता: झी 24 तास, मधु इंडस्ट्रियल इस्टेट, बी विंग, 4था मजला, पांडुरंग बुधकर मार्ग, वरळी, मुंबई 400013. दूरध्वनी क्रमांक 02224827821. झी 24 तास, रहा एक पाऊल पुढे.